डेटा एनालिटिक्स म्हणजे काय? रॉ डेटाला युजफुल इन्फॉर्मेशनमध्ये कन्व्हर्ट करणं म्हणजे डेटा एनालिटिक्स. त्याचे बेस्ट एक्झाम्पल आहेत ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट. ज्या प्रकारचे प्रॉडक्ट तुम्ही सर्च करता, त्याच प्रकारचे प्रॉडक्ट तुम्हाला सजेस्ट केले जातात किंवा YouTube किंवा Netflix सारखे जर प्लॅटफॉर्म घेतले, ज्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहताय, त्याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट केले जातात. यामध्ये डेटा कुठला असतो, तुम्ही ज्या प्रकारचे प्रॉडक्ट सर्च करता, जो व्हिडिओ पाहता, तुमची जी काही वॉच हिस्ट्री आहे, तो सगळा आहे डेटा आणि त्या डेटाला प्रोसेस करून ओके, त्या डेटावर तो डेटा अॅनलाईज करून सिमिलर टाइपचे प्रॉडक्ट किंवा सिमिलर टाइपचे व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट केले जातात. हे आहे डेटा एनालिटिक्सचं एक्झाम्पल. तर डेटा एनालिटिक्सचे मोस्टली 4 टाइप्स आहेत. पहिला आहे डिस्क्रिप्टिव्ह एनालिटिक्स, सेकंड आहे डायग्नोस्टिक एनालिटिक्स, थर्ड आहे प्रिडिक्टिव्ह एनालिटिक्स आणि फोर्थ आहे प्रिस्क्रिप्टिव्ह एनालिटिक्स. डिस्क्रिप्टिव्ह एनालिटिक्समध्ये पास्टमध्ये काय झालेलं आहे ते पाहिलं जातं. म्हणजे जर आपण सुपरमार्केट सेलचं एक्झाम्पल घेतलं, तर मागच्या महिन्यात किती सेल झालेला आहे, लास्ट 6 मंथ्समध्ये किती सेल झालेला आहे, लास्ट इयरमध्ये किती सेल झालेले आहे, कोणते प्रॉडक्ट लास्ट इयरमध्ये जास्त सेल झालेले आहेत, हे सगळं पाहिलं जातं. म्हणजे पास्टवर इकडे पास्टमध्ये काय झालेलं आहे, हे डिस्क्रिप्टिव्ह एनालिटिक्समध्ये पाहिलं जातं. आता हे डायग्नोस्टिक एनालिटिक्समध्ये. जर डायग्नोस्टिक एनालिटिक्समध्ये का बरं झालेलं आहे, म्हणजे व्हाय हा क्वेश्चन इकडे इम्पॉर्टंट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, लास्ट मंथमध्ये किंवा लास्ट इयरमध्ये एखादा पर्टिक्युलर प्रॉडक्ट कमी सेल झाला असेल किंवा सेल कमी झाला असेल. ओके. तर का कमी सेल झाला हे फाइंड करणं, हे कशामध्ये येतं? हे येतं डायग्नोस्टिक एनालिटिक्समध्ये. ओके. नेक्स्ट आहे प्रिडिक्टिव्ह एनालिटिक्स. प्रिडिक्टिव्ह एनालिटिक्समध्ये फ्युचरमध्ये काय होणार आहे, ते प्रिडिक्ट केलं जातं. त्याला फोरकास्टिंग असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये किती सेल होणार आहे, नेक्स्ट इयरमध्ये किती सेल होणार आहे, सेल वाढणार आहे का? किंवा कोणता पर्टिक्युलर प्रॉडक्ट जास्त सेल होण्याचे चान्सेस आहेत, हे सगळं पाहणं म्हणजे प्रिडिक्टिव्ह एनालिटिक्स. आणि लास्ट आहे प्रिस्क्रिप्टिव्ह एनालिटिक्स. प्रिस्क्रिप्टिव्ह एनालिटिक्स म्हणजे आपल्याला कोणती ॲक्शन घ्यायची आहे, व्हॉट ॲक्शन वी हॅव टू टेक हे पाहिलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल नेक्स्ट मंथमध्ये जर जास्त सेल होणार असेल, तर आपल्याला कोणतं प्रॉडक्टचा स्टॉक जास्त भरला पाहिजे. म्हणजे नेमकं काय ॲक्शन आपल्याला घेतली पाहिजे. कोणत्या प्रॉडक्टचा स्टॉक जास्त भरला पाहिजे. ॲडव्हर्टायझिंगवर आपल्याला किती स्पेंड केलं पाहिजे. ओके. किती एम्प्लॉयी आपल्याला जास्त हायर करावं लागतील. तर या सगळ्या गोष्टी काय ॲक्शन आपल्याला घेतली पाहिजे, या गोष्टी कशामध्ये पाहिल्या जातात? प्रिस्क्रिप्टिव्ह एनालिटिक्समध्ये. ओके. थँक यू.